नमस्कार. टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे लक्ष असतं माझं हा मराठी न्यूज डिजिटल मीडियामधला पहिला आणि कदाचित सध्याचा एकमेव शो आहे की जो फेसबुकवरती मतं असणारा, ओपिनियनेटेड आणि त्याचप्रमाणे इंटरॅक्टिव्ह, ज्यामध्ये तुमच्या मतांची दखल घेतली जाते. असा नेहमीच्या बातम्यांच्या पलीकडे बातमी, विषय, घटना, व्यक्ती याबद्दल बोलणारा, त्याचे वेगळे कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न करणारा असा हा आपला शो म्हणजे लक्ष असतं माझं. खरं तर तुमचंही लक्ष असतं. तर त्या शोला सुरुवात करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे वेगळा विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. आपला नेहमी आपला प्रकारच आपला प्रयत्नच असतो की नेहमीच्या विषयांच्या पलीकडचे विषय घेऊन आपण येत असतो. आणि नेहमीप्रमाणे मला जो साम टीव्हीच्या फेसबुकवरती मी जे टाकलेला असतो हा व्हिडिओ, तो मी माझ्याही अकाउंटवर शेअर करत असतो. मला एक 10 सेकंद द्या फक्त. शेअर करतो मी आणि मग मी तुमच्याकडे येणारच आहे, वळणारच आहे. आजचा विषय पण जरा इंटरेस्टिंग आहे. विषयामधला घटक खूप जुना आहे. दरवेळी होणाराच विषय चर्चा करून करून आता कंटाळा येण्याची अवस्था येईल, पण तरी सुद्धा हा विषय जुना होत नाही असा विषय आहे. तो विषय आपण घेणार आहोत. त्याला निमित्त ठरलेला आहे वीरदास. वीरदास हा एक आपण काय म्हणतो त्याला, स्टँडअप कॉमेडियन आहे. फिल्म्समध्ये पण काम केलेलं आहे त्याने. स्टँडअप कॉमेडियन आहे. इंग्लिश हिंदीमध्ये तो कार्यक्रम सादर करतो. आता अमेरिकेमध्ये हे घ्यायचा विषय घ्यायचं कारण का ठरलं, हे सगळं आम्ही जे काही सांगतोय तुम्हाला ते. तर वीरदास यानं केनेडी सेंटर अमेरिका इथं एक 7 मिनिटाची कविता किंवा मोनोलॉग, ज्याला आपण स्वगत म्हणू, पण स्वगत ते कवितेच्या स्वरूपातच वाटण्यासारखं, ते कविताच म्हणूयात त्याला, ते सादर केलं. आणि त्यामध्ये त्यानं 2 भारतांची कल्पना केली. त्याने असं म्हटलं की मी अशा 2 भारतांबद्दल सांगणार आहे की जिथून मी येतो. आणि त्यामध्ये त्याने सगळं सांगितलेलं. तो सगळा व्हिडिओ तुम्हाला ऑन एअर अवेलेबल आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि जर का शक्य झालं तर मला अपेक्षा आहे की तुम्ही तो बघितला असेल, कारण त्यानंतर तुमच्या कमेंट वाचण्यात आणि त्याबद्दल तुमच्याशी इंटरॅक्ट करण्यात मला जास्त आनंद होईल. तर त्याने अनेक मुद्दे मांडलेले आहेत, अनेक विषयांवरती तो बोललेला आहे. तर साधारण सार सांगायचं तर असं की त्याने एक असं म्हटलेलं आहे की मी 2 प्रकारच्या भारतातून येतो. एक भारत, मी तुम्हाला जे जे आठवतं ते पटापट सांगतो, तुम्ही अख्खी कविता नंतर बघू शकता. एक भारत की जिकडे लहान मुलं, शाळेत जाणारी लहान मुलं सुद्धा मास्क घालतात, एकमेकांपासून अंतर ठेवतात आणि आमचे नेते मात्र मास्क न घालता एकमेकांना गळाभेट देतात. याची उदाहरणं तर तुम्हाला महाराष्ट्रात, अगदी पुण्या मुंबईत सुद्धा बघायला मिळतील. पुढे तो म्हणतो, मी अशा एका भारतातून येतो की जिथे दिवसा स्त्रीला पूजलं जातं आणि रात्री तिच्यावर सामूहिक बलात्कार होतात. याची प्रकरणं तर तुम्हाला काँग्रेसच्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत अनेक ठिकाणी हे सामूहिक बलात्कार प्रकरणं पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे बलात्कार झालेले आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर टीका झालेली आहे. एकीकडे तो म्हणतो की आपल्याकडे फार मोठमोठी स्टँडर्ड्स आहेत भारतामध्ये, पण त्याच वेळी इथे आमच्याकडे झोपल्यानंतर तारे मोजणं हे भारतातलं एक सार्वत्रिक चित्र आहे. म्हणजे एक प्रकारे त्याने सॅटारिकल कमेंट केलेली आहे की भारताची गरिबी कशी आहे, एक छत कसं नाहीये लोकांना. आणि मग तो असे अनेक मुद्द्यांबद्दल तो बोलत असतो. आणि त्याने एक प्रकारे त्याने हे पण दाखवून दिलेलं की इकडे, आणि एक अतिशय इंटरेस्टिंग म्हणजे क्रिकेट ही भारताला एक जोडणारी घटना म्हणतात. त्याच्यावरती त्याने कमेंट करताना म्हटलेलं आहे की वी ब्लीड इन ब्ल्यू, कारण आपल्या जर्सीचा रंग निळा आहे, त्या अर्थानं ब्लीड ब्ल्यू अशा प्रकारे ते म्हटलं जातं. तर आम्ही क्रिकेट खेळतो, बट व्हेन वी प्ले अगेन्स्ट ग्रीन, म्हणजे तो पाकिस्तानचा रेफरन्स आहे, तेव्हा आम्ही ब्ल्यू असतो, पण आम्ही जेव्हा हरतो तेव्हा आम्ही ऑरेंज होतो. असं सुद्धा त्याने एक त्याच्याच रेफरन्स दिलेला आहे. आणि एक फार छान वाक्य वापरलेलं आहे की आम्ही बॉलिवूड या विषयावरनं आमच्या देशात दुफळी माजते ट्विटरवरती, फेसबुकवरती, ट्विटरवरती, पण तेच बॉलिवूड आम्हाला एका अंधाऱ्या अशा सिनेमागृहामध्ये एकत्र आणतं. ही सुद्धा एक छान त्याने कमेंट केलेली आहे. बाकीची सगळी ती कविता तुम्ही स्वतः जाऊन बघणंच मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही ती बघावी, कारण तुमचं सुद्धा त्याच्याबद्दल एक मत बनलं पाहिजे. तर आता झालंय असं की या कवितेच्या नंतर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी झाली आहे. काही ठिकाणी म्हणे पोलीस कंप्लेंट सुद्धा दाखल झालेली आहे. त्याच्यावर टीका होते. भारताची परदेशात जाऊन बदनामी केली जाते आहे. आणखी काय वाटेल त्या गोष्टी सगळ्या म्हटल्या गेलेल्या आहेत. देशद्रोही म्हटलं गेलेलं आहे. सगळं काही म्हटलं गेलेलं आहे. आणि ते मोठ्या प्रमाणात चालू आहे, आपल्याला कल्पना आहे. तर हाच विषय घेऊन मी एक म्हटलं विषय करूयात. आणि मला असं जाणवलं की गेल्या काही दिवसातला मी विचार करत होतो आणि मला जाणवलं की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा म्हणजे वीरदास फारच साधारण वाटेल इतक्या भडक, इतक्या प्रखर भाषेमध्ये केलेल्या कविता सुद्धा भारतामध्ये तयार झालेल्या आहेत आणि त्या कवींना मोठा मान मिळालेला आहे. महाराष्ट्रातले असते कवी, मी माझ्या बोलण्यामध्ये येतील ती नावं.
असं असताना वीरदास बद्दल एवढा आकस बाळगायचं काय कारण आहे? पोलीस कंप्लेंट कोणी दाखवायचा प्रयत्न केलाय, कोणी त्याला ट्रोल केलेला आहे, कुणी त्याला लगेच मग तुम्ही अमेरिकेत जाऊन भारताची बदनामी करता असं म्हटलेलं. तर पहिल्यांदा मी एक माझं बाकीचं सगळं मांडणी करण्यापूर्वी एक आपण मान्य करूयात, आपण एका अशा जगात आहोत, कनेक्टेड जगात आहोत, की जिकडे आपल्याला सगळ्या जगाचे उंबरे आपल्याला उपलब्ध आहेत. आपण इथे जाऊन दुसऱ्या देशातल्याही घडामोडी बघू शकतो आणि त्यावर कमेंट करत असतो आणि तेही लोक आपल्या देशाबद्दल बोलत असतात. त्यामुळे एकतर एकदा ग्लोबलायझेशन, इंटरनेट वगैरे गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, की आपण इतके सुद्धा असे हे आमचं आहे, यांच्याबद्दल कोणी काही बोलायचं नाही, असं नाही होऊ शकत. ज्याप्रमाणे आपण उदाहरणार्थ ट्रम्प यांच्या काळातल्या अमेरिकेबद्दल आपण खूप टीका-टिप्पणी केलेली, ट्रम्प यांच्यावरती टीका-टिप्पणी केलेली आहे. आपण पुतिन यांच्या एकाधिकारशाहीबद्दल बोललेलो आहोत. आपण शी जिनपिंग यांच्या ऑलमोस्ट आता हुकुमशाही झालेली आहे चीनमध्ये त्याबद्दल बोललेलो आहोत. त्याचप्रमाणे आपल्याही देशाबद्दल बोललं जाणार हे एक स्वाभाविक वास्तव आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, वीरदास हा परदेशात जाऊन भारताबद्दल बदनामी इतकंच नाहीये. तो केनेडी सेंटरमधल्या भारतीयांच्या म्हणजे तिकडे मोठ्या प्रमाणात भारतीय होते, त्यांच्या समोर हे बोलत होता. ही दुसरी गोष्ट. त्यामुळे म्हटलं तर तो भारतीयांसमोरच होता. जागा फक्त बदलली होती. विचार करा, वीरदास भारतात असता आणि त्याने झूम मीटिंगद्वारे व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्याने परदेशात एखादा कार्यक्रम केला असता आणि त्याला ऍक्सेस जगभरातल्या लोकांचा असता, तुम्ही काय करणार होता? तुम्ही काय म्हणणार होता? आजच्या काळामध्ये मी एखाद्या झूम मीटिंगमध्ये सहभागी होतो आणि त्याच्यामध्ये जागतिक ऑडियन्स सुद्धा त्या झूम मीटिंगमध्ये आला असेल आणि त्यामध्ये एखाद्या माणसाने काहीतरी विश्लेषण केलं, राजकारणाबद्दल काहीतरी तो बोलला, तर मग तुम्ही असं म्हणणार का की जगासमोर देशाची बदनामी? आता जग हे तुम्ही अशा आजच्या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या काळात कसं मांडणार आहात? हा पहिल्यांदा तुमच्या आकलनाचा मुद्दा आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीर दास जे त्या भारताबद्दल सांगतो त्याच्यात तो असं म्हणाला, या 2 भारतातून येतो. त्याच्यात त्याने एका भारताच्या बाबतीत कौतुकाचेच सगळे मुद्दे मांडलेले आहेत, की हा भारत कसा एक आहे, बॉलिवूड त्याला कसं एक आणतं, क्रिकेट कसं आम्ही अतिशय आम्हाला आमच्या देशाला एक करून टाकतं. या देशामध्ये प्रगती कशी केलेली आणि त्याचप्रमाणे या देशाची खरंच जी अजून एक बाजू आहे, ती नाकारण्याचं कारण नाही. हा देश अजूनही विकसनशील आहे. अजूनही आमच्या झोपडपट्ट्या आमच्या समोर आहेत. त्यांना मोठं त्यांच्या जागी त्यांना विकास घडवून आणणं हे आमचं काम आहे. नुसत्या झोपडपट्ट्या दिसू नये म्हणून भिंती बांधून उपयोग नाहीये. आमच्याकडे तुम्ही हंगर इंडेक्स बघा, त्याच्यामध्ये अजून आम्हाला प्रगती करायची आहे. मेळघाटातल्या कुपोषणाचा मुद्दा पूर्णपणे सुटलेला नाहीये. देशातील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा शिक्षणाच्या व्यवस्था असतील, या बाबतीत मोठं काम करणं आवश्यक आहे. नोकरीचा प्रश्न किती गंभीर आहे, हे आम्हाला एम-पी-एस-सी सारख्या आणि नोकर भरतीच्या प्रकरणामध्ये दरवेळी दिसत असतं. मग हे जर का प्रश्न आहेत या भारतामध्ये, तर ते नाकारण्याचं काही कारण नाहीये. वीरदासने ते थोडं कवितेच्या स्वरूपात ब्रीफमध्ये तिथे मांडलेलं आहे. पण तरी सुद्धा आम्हाला ते झोंबतं आणि एक मोठा वर्ग असा आहे, की ज्याला भारताबद्दल असं काहीतरी बोलणं, जणू काही हा अधिकार लोकांना नाहीच आहे. कारण हे जर का मानायचं म्हटलं, की भारताच्या या अशा परिस्थितीबद्दल बोलायचं नाही, तर विरोधी मतदान करणाऱ्यांनाच बार करावं लागेल. म्हणजे असं आहे, ज्या त्या काळामध्ये देशाचे काही प्रश्न असतात. सत्ताधारीच्या पक्षाच्या या अशा कामगिरीमुळे जेव्हा लोक विरोधी पक्षाला मतदान करतात, तेव्हा असं मानायचं का, की या अशा प्रश्नांवरती पेटलेल्या जनतेनं दुसऱ्यांना मतदान करून ती जनता देशद्रोही ठरलेली आहे. हे जसं वेडगळपणाचं ठरेल, त्याचप्रमाणे कोणी जर का देशाचे काही प्रश्न मांडत असेल, तर त्याला सुद्धा चुकीचं ठरवणं, त्याच्यावरती असा आरोप करणं, हिंसक हिंसक पद्धतीने त्याच्यावरती तुटून पडणं हे गंभीर आहे. पण मी म्हणतो वीरदास काहीच नाही. म्हणजे माझा विषय आजचा वीरदासचा नाहीच आहे. तुम्ही जर का आजचा प्रोमो पाहिला असेल तर तुमच्या ते लक्षात येईल. वीरदास खूप छोटी गोष्ट आहे. वीरदासच्या पलीकडे जाऊन सुद्धा जर का तुम्ही बरं बाय द वे मी पुढे जाण्याच्या पूर्वी वीरदासच्या बाबतीत बोलत असताना जर का अमेरिकेमध्ये मेडिसन स्क्वेअरमध्ये आपले पंतप्रधान जेव्हा जातात आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो, ते कौतुक जर का आम्हाला हवं असेल, तर आमचाच एक भारतीय बांधव जेव्हा अमेरिकेतल्या केनेडी सेंटरला जातो, तिथे तो काहीतरी व्यक्त होतो आणि डिसेंट भाषेत व्यक्त होतो. कोणत्याही प्रकारचं एक्झॅजरेशन न करता एक बॅलन्स पद्धतीने व्यक्त होतो, तर ती टीका सुद्धा स्वीकारायला काय हरकत आहे? आपण एवढे कधी कोते झालो, की आपल्याला थोड्याशा टीकेने आपल्याला लगेच अंगाला भोकं पडू लागली? हा प्रश्न सुद्धा आपण विचारला पाहिजे. तर मी ज्या मुद्द्याकडे मला बोलून दाखवायचा होता, तो मुद्दा असा होता, की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असे कवी झालेलेच नाहीयेत का, ज्यांनी कधी काही कविता केल्याच नाहीत? असं नाहीये, खूप कवी होऊन गेलेले आहेत. म्हणजे माझ्यासमोर अशी नावं आहेत, की फक्त एक नाव मी सांगितलं तरी ते पुरेसं आहे आणि ते नाव म्हणजे नामदेव ढसाळ आणि राजा ढाले. नामदेव ढसाळ यांनी स्वातंत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे, ही कविता व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिरंग्याच्या बाबतीत तर नामदेव ढसाळ जे काही बोलून जातात ते तर अंगावर काटा आणणार आहे.
विचार करा, नामदेव ढसाळांची कविता आहे, स्वातंत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे. आता काय करणार? नामदेव ढसाळांना काय ठरवणार तुम्ही? राजा ढाले यांनी सुद्धा अशाच प्रकारची मांडणी केलेली आहे. म्हणजे जरी ती कविता नामदेव ढसाळांची असली तरी मी ती नामदेव ढसाळ ढाले असे मी त्याला एक एकत्र युनिटच मांडतो. काय करणार आहात तुम्ही त्यांचं? त्या कवितेला तुम्ही बॅन करणार आहात? त्या कवितेला तुम्ही नाकारणार आहात? नामदेव ढसाळांनी त्या कवितेच्या माध्यमातून या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सुद्धा एक प्रचंड मोठा वर्ग हलाखीत जगतो, वंचितांचं जगणं जगतो, त्याच्याकडे तशाच प्रकारे वागवलं जातं, याच्याबद्दल चीड व्यक्त केली आणि हे स्वातंत्र्य कोणाचा हा प्रश्न व्यक्त केला, उपस्थित केला. काय करणार आहात? बॅन करणार आहात तुम्ही नामदेव ढसाळांना? राजा ढालेंच्या साहित्याला बॅन करणार आहात तुम्ही? वसंत दत्तात्रय गुर्जर म्हणून सुद्धा कवी आहे, त्यांची गांधी मला भेटला ही सुद्धा एक अशीच एक कविता आहे. फार वेगळ्या प्रकारच्या भावना त्याच्यात दाखवतात. त्या कवितेबद्दल सुद्धा असंच एक प्रचंड रोष व्यक्त झाला होता. कोर्ट कचेरीमध्ये ती अडकली होती. गोरख पांडे यांनी कविता पण लिहिलेल्या आहेत आणि असं ज्याला छोट्याशा 2-4 ओळीमधल्या सुद्धा कळवं रचलेली आहेत, कवनं रचलेली आहेत. त्याच्यात एका ठिकाणी ते म्हणतात की राजाने कहा यहाँ राजा राजा कह रहा था रात है, रानी कह रही थी रात है, प्रधान ने कहा रात है, मंत्री ने कहा रात है, संतरी ने कहा रात है, ये तो सुबह सुबह की बात है. अशा प्रकारे त्यांनी चापलुसी करणारे आणि एकदा एखाद्या राजाने एकदा ठरवून टाकलं की खोटं सुद्धा कसं सत्य म्हणून दाखवलं जातं याच्यावरती त्यांनी टिप्पणी केली होती. सादत हसन मंटो यांच्या रचना सुद्धा अशाच प्रकारे व्यवस्थेला चॅलेंज देणार आहे. ते नंतर पाकिस्तानात गेले. भारतामध्ये सुद्धा असे एक फार मोठी परंपरा तुम्हाला दाखवता येईल. हिंदी म्हणू नका, मराठी नको म्हणू नका, सगळीकडे तुम्हाला दाखवता येईल. या कवींचं तुम्ही काय करणार आहात आणि या कवींनी काय चूक केली? त्यांनी समाजाला प्रश्न विचारले तर ते प्रश्न नाहीयेत असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते या प्रश्न नाकारणाऱ्यांचा द्रोह हा यांच्यापेक्षा सुद्धा मोठा आहे. म्हणजे या कवींनी फक्त विद्रोह केला असेल तर त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न नाकारणं हा तुमचा आमचा देशद्रोह ठरेल. जेव्हा नामदेव ढसाळ म्हणतात की स्वातंत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे, त्यावेळी तुम्ही जर का म्हणत असाल काय लिहिलेली ही अशी भाषा, आणि तुम्ही जर का ती कविता रद्द करत असाल, जर का ती कविता तुम्ही नजरेआड घालत असाल तर चूक तुमची आहे. म्हणून मी म्हणतो वीरदास काहीच नाही. वीरदासने खूप साध्या शब्दात भावना व्यक्त केलेल्या आहेत. काय हे तुम्हाला दिसत नाही समाजामध्ये वावरताना की हे जे कवी लोक सांगत आहेत ते खरंच तुम्हाला वास्तवात दिसत नाहीये? आज आमच्याकडे मोठमोठे कॅफे, रेस्टॉरंट्स आणि पिझ्झा वगैरे पण आहेत आणि त्याच वेळी आमच्याकडे अजूनही अन्नासाठी मोताद जनता सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आम्हाला हेही बघायला मिळतं की मोठ्या संख्येनं एकीकडे पेट्रोलचे भाव वाढत आहेत, पण त्याचवेळी गाड्या पण विकत घेतल्या जात आहेत, त्यामुळे प्रदूषण सुद्धा वाढतंय. या सगळ्याचा परिणाम कोणावरती होतोय की ज्यांना याच्याशी लढता येणार नाही, अशी साधनं नाहीयेत, त्याचा विचार आपण करणार नाहीत आणि आपण फक्त म्हणणार आहोत की या कविता बॅन करा. आणि म्हणून मी जसं माझ्या याच्या विषयाला नाव ठेवलेलं आहे की टोचणाऱ्या कविता आणि कवी आपल्याला पचत नाहीत का? आपण इतके नाजूक झालेलो आहे की जरा कोणी काही प्रश्न विचारला, कोणी जरा काही कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लगेच झोंबायला लागतं. आणखी एक कविता आहे, शववाहिनी गंगा. शववाहिनी गंगा ही पारुल खक्कर यांची कविता आहे. आता मधल्या काळामध्ये कोरोनाच्यामुळे जे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले, अनेक मृतदेह म्हणजे ते कोरोनामुळे झाले असतील किंवा नाही, अनेक मृतदेह हे नदी पात्रात सोडून देण्यात आले होते. उत्तर प्रदेशामध्ये अशा अनेक घटना बघायला मिळाल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही कविता लिहिली होती. आणि त्या कवितेमध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा शासन, व्यवस्था, सरकार याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकांचं मनुष्याचा, माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का, त्याचं शरीर एवढं साधं सुद्धा फालतू झालंय का की नदीमध्ये सोडून द्यावं आणि लावारिस बेवारस सारख्या पद्धतीनं ते शरीर सडत सडत कुजत नष्ट होऊन जावं, याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याही कवितेवरती अशीच टीका झाली. त्या बाईंवरती सुद्धा, कवयित्रींवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका झाली. पण आपला प्रश्न असला पाहिजे की आपण नाकारून चालणार आहोत का? जर का कोरोनाच्या काळामध्ये हजारो मजूर स्थलांतर करून शेकडो किलोमीटर पायी चालून जात होते, त्यांची वेदना कुठल्या कवीने मांडली तर तो देशद्रोही ठरणार आहे का? डिमॉनिटायझेशन सारखा एखादा निर्णय असेल किंवा अगदी महाराष्ट्रात सुद्धा अनेक गोष्टी होत होत्या, ज्या प्रकारे व्यवस्था सुरूच होत नव्हती, त्यामुळे अनेक लोकांना जगणं अशक्य होऊन बसलं होतं. त्याच्या वेदना जर का कोणी कवितेच्या माध्यमातून मांडल्या तर त्याला आपण देशद्रोही म्हणणार आहोत का? आणि मग प्रश्न मांडायचेच नाहीत. कारण मग जर का कवीपासून सुरुवात झाली तर उद्या तुम्हाला पेपर पण नको आहेत का, माध्यमं नको आहेत का, ज्याचा उल्लेख मी कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये केला होता मीडियाबद्दल बोलत असताना. कारण काल पत्रकार दिन होता. जे न देखे रवी ते देखे कवी जर का म्हणत असू आणि कवीला ते दिसत असेल की जे तुमच्या डोळ्यांना दिवसा ढवळ्या दिसत नसेल, तर त्या कवीला तुम्ही देशद्रोही कसं मांडणार?
आणि ही प्रवृत्ती विशेषतः मला ही प्रवृत्ती डेंजरस वाटते, की जर का तुमचं काही म्हणणं पटत नसेल, म्हणजे कवीचं काही म्हणणं पटत नसेल, तर आम्ही त्याला देशद्रोही ठरवून टाकतो. जगाच्या चावडीवरती जाऊन तू कशाला आपल्या देशाबद्दल बोलतोय? अहो, तुमच्या देशात, आपल्या देशात काय चाललंय हे सहज लोकांना कळतंय. आजचा मीडिया इतका आता इंटरनॅशनल झालेला आहे. भारतात काही दाखवलं, ते तुम्ही एकदा इंटरनेटवरती, YouTubeवरती टाकलं, की ते जगाला बघायला मिळणार आहे. असं तर नाहीये, की जे लोक या अशा कवींवरती टीका-टोमणे करत असतात, पोलीस केसेस दाखल करत असतात, त्यांना असं तर दाखवायचं नाहीये, की भारतातल्या कोणत्याही समस्येबद्दल बोलूच नका. कारण तुम्हाला माहिती आहे ती बोलली गेली, ती नोंदली गेली, की ती इंटरनॅशनल लेव्हलला जाणारच आहे. त्याच्यापेक्षा बोलूच नका. ती आहे हेच अमान्य करा. आणि असं असेल तर तो धोका जास्त आहे. आणि त्यासाठी मात्र कोणताही कवी त्याच्या खऱ्या कवीच्या धर्माला जागून विद्रोह करतोच, बंड करतोच. कारण मी काय माझ्या या व्हिडिओच्या शेवटी आणि नंतर मी तुमचे प्रश्न घेणार आहे. मी प्रज्ञा दया पवार यांची एक कविता वाचून दाखवणार आहे, की कवी कसा साधासुधा राहू शकत नाही. आणि त्यांनी छान प्रश्न विचारलेला आहे. कवितेचं नाव आहे, कवीने कसं निखळ कवीच असावं. कवीने कसं निखळ कवीच असावं, अशी कविता आहे. प्रज्ञा दया पवार लिहितात, ही दृश्य विभागणाऱ्या सांस्कृतिक रेषांची कणव न टाळता पोटच्या 3 मुलांना सढळ विकून टाकणारी दखलपात्र बाई, विमनस्क चाललेला म्हातारा इरसाळ शिव्या हसडत असह्य रिकाम्या रस्त्यावरून कुणीतरी फेकून दिलेली अर्धी मुर्दी सिगरेट सर्व पाचव्यांदा ओढणारी सर्वच मुलं, एक जख्ख नागवी भिकारीण खारं पाणी छिणून घेतले जिच्या डोळ्यातून, आता हे पडलेच सगळेच तपशील कधीपासून उघडे वागडे. आणि राव तुम्ही खुशाल म्हणताय, कवीनं कसं निखळ कवीच असावं. प्रज्ञा दया पवार यांच्या या कवितेने त्या सगळ्या लोकांच्या कानाखाली वाजवलेली आहे, की ज्यांचं म्हणणं आहे की वीर दास चुकलेला आहे. प्रज्ञा दया पवार तेच म्हणतात, की कवीने हे बघायचं नाही, की कुठली तरी बाई आपल्या मुलांना विकून टाकते, कुठला तरी म्हातारा आहे की ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, कोणीतरी एक जख्ख नागवी भिकारीण आहे की जिच्या डोळ्यात आता पाणी सुद्धा नाहीये. आणि असेच सगळे जे जनसामान्यांचे, आम आदमीचे प्रश्न आहेत ते मांडणारे मुद्दे कवीने घ्यायचे नाहीत आपल्या कवितेमध्ये. म्हणून प्रज्ञा दया पवार सुद्धा म्हणतात, की कवीने कसं निखळ कवीच असावं, हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. हा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवतो. नेहमीप्रमाणे मी काही प्रतिक्रिया घेईन. भरपूर प्रतिक्रिया आलेल्या आहेत असं मला दिसलेलं आहे माझ्या त्या प्रमोच्या खाली. आपण घेऊयात. ओके. अवधूत गालफाडे म्हणतात, स्वरा भास्कर, सोनम कपूर, अतुल कुलकर्णी सोबत काम करणार नाही असं कोणीही बोलत नाही. सगळी डावी गिधाडे देश आणि धर्माची बाजू घेणाऱ्यांवरच तुटून पडतात. ही सगळी जमात भित्री आहे. पोटापाण्यासाठी डाव्या लॉबी सोबत 2 हात करण्याची यांची हिंमत होत नाही. लाचार आहेत बिचारे. पण ते सगळे सोडून द्या. स्वरा भास्कर, सोनम कुलकर्णी, अतुल कुलकर्णी सगळे सोडून द्या. प्रश्न असा आहे, वीरदास जे सांगतो ते खरं आहे की खोटं आहे? भारतामध्ये विषमता नाहीये का? शिक्षणाचे प्रश्न का अजून बाकी नाही आहेत का? आरोग्याच्या बाबतीतली दैना जी कोविडच्या काळात आपल्याला बघायला मिळाली महाराष्ट्रापासून देशापर्यंत, ती खरी नाहीये का? ऑक्सिजन आम्हाला मिळाले नाही ते खरं नाहीये का? देशामध्ये आजही सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा याची गरज अजूनही भागली गेलेली नाहीये, हे खरं नाहीये का? हे प्रश्न विचारावे लागतील आपल्याला. त्यामुळे बाकी सोडून द्या ना. तुम्हाला नाही ना स्वरा भास्कर नाही आवडत, सोनम कपूर, अतुल कुलकर्णी सोडून द्या. काही गरज नाही त्यांची. तर प्रश्नांचं काय करायचं? वीरदासच्या प्रश्नांचं काय करायचा माझा प्रश्न आहे. नामदेव ढसाळांच्या स्वातंत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे या प्रश्नाचं काय करायचा माझा तुम्हाला प्रश्न आहे. आता नामदेव ढसाळांसुद्धा तुम्हाला पटत नसतील तर मात्र अवघड आहे. दासरप दीप काय मला नाव लिहिलंय ते मला कळत नाहीये. काहीतरी वेगळं खोटं नाव घेतलेलं दिसतंय किंवा कदाचित मला नीट वाचता आलं नसेल. त्याच्यात ते लिहितात, एकतर त्या स्टँड अप मध्ये काहीच कॉमेडी नव्हतं. वॉशिंग्टन डीसी मधील लोक नेमके कशाला खिदळत होते कोण जाणे. दुसरं, वीरदास आणि नामदेव ढसाळ यांच्यात सामायिक असं काहीच नाही. प्रसन्न जोशींनी त्या दोघांना एका रांगेत का उभं केलंय समजत नाही. या लोकांच्या मध्ये जग 2 भागात विभागलेलं आहे. एखादा अर्थात नरेंद्र मोदींचं नेतृत्व वंदनीय मानणारे प्रखर राष्ट्रवादी, तर दुसऱ्यात इतर. या इतरात सगळी भेळ, समान दगा एकच, मोदी भारत हिंदू याबद्दल तिरस्करणीय भाव. मला आता या लोकांना प्रतिवाद करणं सुद्धा इतका कंटाळवाणं झालेलं आहे, की आता तेच बोलून कंटाळा आलेला आहे. पण आता काय बोलावं तर लागणार, कारण व्हिडिओ तर केलेला आहे, कमेंटर वाचलेली आहे, कमेंट करावी लागेल.
आता त्यांचा पहिला मुद्दा घेऊयात आपण. एक तर त्या स्टँडअप ऍक्टमध्ये काहीच कॉमेडी नव्हतं. वॉशिंग्टन डीसी मधील लोक नेमकं कशाला खिदळत आहेत कोण जाणे. एक तर याच्यावरनं तुम्हाला विनोद आणि विनोदाचं गांभीर्य लक्षात घ्या. विनोद आणि विनोदाचं गांभीर्य तुम्हाला मुळात कळत नाही हे लक्षात आलेलं आहे. जर का मी तो व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओच्या शेवटी वीरदास म्हणतो की लोक या कवितेनंतर मला असं विचारू शकतात की यात कोणता जोक आहे. पण त्याच वेळी असेही लोक असतील की ज्यांना या कवितेमध्ये दडलेला गॅग्नॅटिक प्रचंड मोठा असा विनोद सुद्धा लक्षात येईल. सगळे जोक फक्त हसणारे नसतात, काही डार्क ह्युमर सुद्धा असतात आणि ते आता तुमच्या लक्षात आले नसतील, तुम्हाला तेवढी समज नसेल तर मला माहित नाही, ती माझी चूक नाहीये. पण त्याच्यात विनोद आहे. पण काही विनोद हे गांभीर्यपूर्वक विनोद असतात. म्हणजे आफ्रिकेमधले ते देश असतात ना की ज्याच्यामध्ये पोटाची नगारे झालेली मुलं असतात. ती मुलं बघताना वाटतात की केवढं पोट त्यांचं मोठं टब्ब फुगलेलं आहे. ते काय अन्नाने फुगलेलं नाही, ते एका विशिष्ट आजाराने फुगलेलं असतं. त्या मुलांना बघून कदाचित तुम्हाला हसायला येऊ शकतं, पण ते एक विदारक हसू असेल. त्यामुळे विनोदाचं गांभीर्य तुम्हाला समजलं पाहिजे, जे तुम्हाला समजत नाही. आता तुमचा दुसरा मुद्दा, वीरदास आणि नामदेव ढसाळ यांच्यात सामायिक असं काहीच नाही. प्रसन्न जोशींनी त्या दोघांना एका रांगेत का उभं केलं समजत नाही. पुन्हा एकदा इथे आपण कवीची श्रेष्ठता यासाठीची कुठली पंगत बसवलेली नाही. आता तुम्हाला पंगत आवडत असेल तर माझं म्हणणं नाही काही. प्रश्न असा आहे की ह्या कवींमधल्या सामायिक मुद्दे कोणते ज्यांचे मी फोटो या प्रोमोमध्ये आम्ही वापरलेले आहेत. त्यांनी त्या त्या काळात समाजासमोर देशासमोर असलेल्या प्रश्नांबद्दल प्रश्न उपस्थित केलेले, समस्यांबद्दल प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पारुल खक्कर या कोविड काळातल्या प्रश्नांबद्दल मुद्दा उपस्थित करतात. नामदेव ढसाळने त्यांच्या काळातल्या वंचित समूहाच्या वेदनांना वाचा फोडली आहे. वीरदास अमेरिकेमध्ये जाऊन सांगतायत की त्यांना कोणते दोन देश दिसतायत, दोन भारत दिसतायत. त्या अर्थानं मी माझ्या विधानावर ठाम आहे की त्या अर्थानं समस्या मांडण्यासाठी हे सगळे कवी एकाच रांगेत बसवण्याजोगे आहेत. आणि त्यामुळे नामदेव ढसाळ, पारुल खक्कर, वीरदास, वसंत दत्तात्रय गुर्जर, राजा ढाले किंवा आणखी जर का कवी मी गोरख पांडे यांचं पण नाव घेतलेलं आहे, असे अनेक कवी यांना मी एका रांगेत बसवू शकतो तुमचं उत्तर द्यायचं झालं तर. आणि या लोकांच्या मध्ये जग दोन भागात विभागलेले, एकाच अर्थातच नरेंद्र मोदींचं नेतृत्व वंदनीय मानणारे प्रखर राष्ट्रवादी आणि दुसऱ्यात इतर वगैरे वगैरे तिरस्करणीय भाव. आय गेस म्हणजे तुमचं आकलन तेवढं फार कमी पडतंय. बाकीचे सुद्धा तेवढेच प्रखर राष्ट्रभक्त आहेत, देशभक्त आहेत. अन्यथा जर का ते देशभक्त नसते तर 2014 पूर्वी या देशात देशभक्तच नव्हते का? मग जर का एवढे देशभक्त नव्हते तर मग भाजपला मतदान कोणत्या देशभक्तांनी केलं का देशद्रोह्यांनी केलं? मग बाकीचे कोण आहेत? मग ते देशद्रोही आहेत का? हे ठरवावं लागेल. थोडंसं तुम्ही म्हणता जरा थोडा टेस्ट बदली आपका, थोडंसं आणखी जरा आकलन वाढवा तुम्ही. त्यानंतर मला तुमच्याशी बोलता येईल. तर तुमच्या पहिल्या कमेंटमध्येच कळते की तुम्हाला विनोदी ऍक्टने काहीतरी खळखळत हसवत बसलं पाहिजे एखाद्या स्टँडअप कॉमेडीना. आजच्या काळातलं स्टँडअप कॉमेडी तरी तुम्ही कधी अटेंड केले आहेत का? तुम्हाला माहिती आहे का ते किती इंटेलिजंट असतात? ते विनोद सुद्धा असतात, पण विनोद अतिशय इंटेलिजंट, अंगावर काटा आणणारे विनोद असतात. ते तुम्हाला कदाचित तुम्ही चांगल्या दर्जाचं स्टँडअप कॉमेडी ऐकली पाहिलेली नाहीये, रोस्टिंग तुम्ही कधी पाहिलेलं नाहीये. त्यामुळे एक तर तुम्हाला मुळात स्टँडअप कॉमेडी म्हणजे काय हे तुम्हाला कळलेलं नाहीये. आजच्या पिढीतलं स्टँडअप कॉमेडी म्हणजे काय ते कळलेलं नाहीये. आणि याच्यावर मला हे पण कळते की तुम्ही पु ल देशपांडेंच्या जे तेव्हाची स्टँडअप कॉमेडी होती त्याला सुद्धा तुम्ही फक्त विनोद बघूनच हसला असाल. वस्तुतः पु ल देशपांडेंनी आयुष्यात कधी विनोद केलेला नाही हे तुम्हाला माहिती आहे का? पु ल देशपांडेंनी समाजातली विसंगती मांडलेली आहे, तिच्यामुळे आपसूक तुम्हाला हसू येतं, पण त्यात आहे ती विसंगती आहे आणि ती गंभीर आहे, पण हे तुम्हाला कळणार नाही. विनोद कांबळे म्हणतात, वस्तुस्थिती मांडल्याने जर का खरंच अपमान किंवा कोणाचा खरा चेहरा उघडकीस येणार असेल तर ही वस्तुस्थिती मी नेहमीच मांडेन असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रशांत वानखेडे म्हणाले, वामनदादा कर्डकसारखे कवी होऊ शकत नाही. आजही त्यांची गाणी व कविता मनाला स्पर्श करून जातात. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. हा कार्यक्रम मराठी कवींबद्दलचं काहीतरी गुणगान करणारा कार्यक्रम नाहीये. वीरदास हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि अशा प्रकारे ज्यांनी व्यवस्थेवर कोरडे ओढले असे काही निवडक कवी जे मला पटापट आठवले, त्याच्यामध्ये वसंत गुर्जर, नामदेव ढसाळ, गोरख पांडे, कारण तो म्हणजे दिल्लीमध्ये JNU किंवा दिल्लीमध्ये फार प्रसिद्ध असणारे ते कवी होते. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध होत्या. पारुल खक्कर ज्यांची शववाहिनी गंगा प्रसिद्ध होती, ती त्यामुळे ते फोटो वापरलेले. त्याच्यामध्ये बाकीचे मग हे कवी का नाही घेतले, ते का नाही घेतले, मग अर्जुन डांगळे का नाही घेतले, मग वामनदादा कर्डक का नाही घेतले, इतकंच काय. मग तसं तर म्हणायचं तर आपले असे अनेक कवी घेता येतील.
मी सगळ्यांना नाही घेऊ शकलो. फक्त मी प्रज्ञा दयापवारांचं फोटोमध्ये नाव नाही घेतलं, पण आता कविता त्यांची वाचून दाखवली मी. त्यामुळे हे कृपया तुम्ही लक्षात घ्यावं. सो आय होप आय गेस मी आणखी काही कमेंट्स असतील तर तेवढ्यात लगेच घेऊन टाकाव्यात. मी बऱ्यापैकी कमेंट्स घेतलेल्या आहेत अशी मला अपेक्षा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. काही कमेंट्स तुमच्या असतील तर मला जरूर तुमची सुद्धा बाजू समजून घ्यायला आवडेल. कोणता मुद्दा राहिला असेल तर तोही लक्षात आणून द्या. मी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहे. तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरून मला टॅग करू शकता. आणि आमची वाहिनी आहे यूट्यूबवरती जरूर सबस्क्राईब करा साम टीव्ही. त्याचप्रमाणे वेबसाईट आहे आमची samtv.com. आमचं ॲप आहे ते मोबाईलवर डाउनलोड करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं चॅनल साम टीव्ही. रोज वेगवान, विश्वसनीय विविध बातम्यांसाठी पाहत राहा. साम टीव्ही, सामर्थ्य महाराष्ट्राचे.